महाराष्ट्र नगरी आणि अकलूज एक्सप्रेसमध्ये मी आमिर मोहोळकर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. आज आपण आहोत वापेगावमध्ये. मित्रांनो, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने आपण वापेगावचा सध्या दौरा करत आहोत. आपल्याबरोबर बोलण्यासाठी वापेगाव येथील काही नागरिक आहेत. आपण त्यांच्याशी सुद्धा बोलणार आहोत. दादा, काय नाव काय आहे तुमचं? नामदेव सुदाम गोडसे. नामदेव सुदाम गोडसे. हं. जिल्हा परिषद पंचायत समितीचं सध्या रणधुमाळी सुरू आहे. कसं आहे वातावरण तुमच्या गावातलं? आमच्या गावातलं म्हणजे दादाकडंच आमचं गाव कल्लेलं आहे सगळं. कोणच्या दादाकडे कळलेलं आहे? विजय दादा. म्हणजे मोहिते पाटील गटाकडे तुमचं वातावरण तुमच्या गावाचं आहे असं म्हणायचं तुम्हाला? मोहिते पाटील मोहिते पाटील. काय परिस्थिती असेल, काय जिल्हा परिषद पंचायत समितीला कोण उमेदवार आहेत? माळीनगर जिल्हा परिषद गटातलं एक गाव आहे. कशी परिस्थिती राहील? परिस्थिती नेम होईल असं वाटतंय. निम होईल असं वाटतंय तुम्हाला? नेम होईल. होय काय? दादा, काय नाव काय आहे तुमचं? काय आहे? सत्यवान सुखदेव हेंबाडे. राहणार तुम्ही वापेगावचे? प्रॉपर प्रॉपर वापेगावचे. काय सांगाल, काय काय परिस्थिती आहे? जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक सध्या सुरू आहे. तुमच्या गावातलं वातावरण कसं आहे? मोहिते पाटील राष्ट्रवादीला 60% होईल, भाजपला 40% होईल. म्हणजे मोहिते पाटील गटाला 60% आणि भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला 40% होईल. म्हणजे 60-40 होईल असं हा तुम्ही हा म्हणणं बरोबर. काय तुमच्या वापेगाव मध्ये अशी काय कामं राहिलेली आहेत जी आता उभारलेल्या उमेदवारीने करावी अशी अपेक्षा आहे तुमची? नाही नाही, आमचा विषय असा आहे की बीजेपी सरकारनं भरपूर कामं केली, पण आम्हाला मोहिते पाटील गटाला सोडता येत का बरं सोडता येत नाही? नाही. पहिल्यापासूनच एकदम पहिल्यापासून? पहिल्यापासूनच विजय दादा पहिल्यापासून होता तेव्हापासून आम्ही मोहिते पाटील गटाला सोडणार नाही. दादा, इकडे या. नाव काय आहे तुमचं? चांगदेवानता हे बडे तुम्ही वापेगावचीच राहील हा, पहिल्यापासून? पहिल्यापासून. बरं, काय परिस्थिती आहे निवडणुकीची? तुम्ही अनेक निवडणुका बघितल्या असलेल्या, मतदान केलं असेल. काय परिस्थिती यावेळेस, कशी परिस्थिती असेल? यावेळेस ते तिकडे मोठ्याकडे आम्ही मोहिते पाटलाकडे? हम्म. का बरं? नाही ती पहिल्यापासून आम्ही पहिल्यापासूनच. पुन्हा काय का असं तिकडे. दादा, तुमचं काय नाव आहे? पाटोळे साहेब पाटोळे काय परिस्थिती तुम्हाला काय वाटतं? ही सांगितली का नाही हे काय मोहिते पाटील गटातच. दादा, तुम्ही काय सांगाल? मोहिते पाटील गटाचं आहे. अरे, सगळी लोक इथं मोहिते पाटील गट. अलीकडे या. वसंत संदीपाई शिंदे वसंत शिंदे. किती वय किती आहे? 80. 80. तुम्ही तुम्ही सुद्धा अनेक निवडणुका बघितल्या असलेल्या. आता जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक सुरू आहे. काय वातावरण काय? चांगलं आहे वाटतं. चांगलं आहे. ऐकू येत आहे का तुम्हाला? कमी येत आहे काय. थोडं कमी येत आहे काय? बरं, काय होईल निवडणुकीत या? अरे काय सांगता येते पुढचं तरी तरी गावाची हवा कुणाकडे आहे? जेवतेवर गावाची हवा कुणाकडे आहे? गावाकडे हवा काय आता तसं तरी काय सांगता येते. बरं बरं. पहिलवान, नाव काय तुमचं? शरद शिंदे म्हणजे वापेगावचे शिंदे. इथंच राहिलात तुम्ही? काय वातावरण कसं आहे निवडणुकीत? वातावरण जरा सध्या फिरलंय बरं का. कुणाकडे फिरलंय? काय तुतारीकडे फिरलंय, दोन्हीकडे बी फिरलंय जरा. दोन्हीकडे म्हणजे नेमकं काय घडलंय? नेमकं म्हणाय गेलं तरी कसं आहे, मोठ्या दादांना सोडून चलत नाही मोठ्या पाटलांना हे ते. पण सध्या जरा कोडीगुडीचं राजकारण होतंय गावामध्ये. काय कुरघोडी होती? कुरगुडी होण्यापेक्षा तरुण पिढी जरा बरकटली जाते. तरुण पिढीला संधी दिली जात नाही. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की वापेगावच्या तरुण पिढीला संधी दिली जात नाही. दिली जात नाही. आता ह्याच्यासाठी काय करावं लागेल? काय तुमच्या डोक्यात काय चाललंय? काय बस. काय तुमचं नाव काय? वैभव शिंदे. वैभव शिंदे. वापेगावचेच राहणार? हो. जिल्हा परिषद पंचायत समितीचं सध्या निवडणूक सुरू आहे. कसं आहे वातावरण? काय काय सांगाल? आता उमेदवार आमच्या इथं इथलेच आहे सगळे. जिल्हा परिषदला आमच्या गावात पडला पण एक उमेदवार आहे आणि पंचायत समिती आमच्या गावाच्या दर्शेच आहेत भाजप. पण असं वाटतं की कमीत कमी असं काटेची टक्कर आहे एकदम. काय काट्याची टक्कर म्हणजे नेमकं काय होईल म्हणताय? आता हे आमचं गाव जे आहे ना हे पूर्ण मोहिते पाटलाचं गाव आहे. आमच्या गावात 2 जे पॅनल आहेत का, जे बजरंग पॅनल आणि शिवशंभू आमचा, ते आमचं पूर्ण दोन्ही पण पॅनल मोहिते पाटलांचेच आहेत. आम्ही जिल्हा परिषदला पंचायत समितीला जे काय मोहिते पाटील जे बोलतील
त्याच्यावर असणार आहे आमचं सगळं. मग आता ह्या निवडणुकीचं वातावरण कसं आहे कुणाच्या आधिपत्यात वातावरण आहे? हे आधिपत्य काय नाही, पण असं विकास आहे. जे मोहिते पाटील बोलतील तुतारी तेच होणार आहे सगळं. म्हणजे एकंदरीत तुतारीला वातावरण पोषक आहे म्हणायचे. हो हो. चालतं. तुमचं काय नाव आहे? काय आहे तुमचं? माझं नाव दादासाहेब गाडे. तुम्ही राहायला कुठे आहेत? राहायला वाफेगावमध्ये आहे. वाफेगावचा झेडपीचा उमेदवार आहे. त्यामुळं आता आम्ही प्रचार याच्यापासून म्हणजे दत्तनगरपासून वाफेगावपर्यंत करतोय. परंतु खालच्या भागामध्ये आणि वरील भागामध्ये लोकांचा प्रतिसाद असा आहे की तेच ते उमेदवार त्यांनी दिलेले, त्यापेक्षा एक नवा उमेदवार आम्हाला मिळालेला आहे. आणि राष्ट्रीय काँग्रेसचा जो उमेदवार आहे त्याची किशोरराजे गाडे हाताच्या पंजाची हवा आम्हाला तर दिसलेली आहे. आणि निश्चित स्वरूपानं ही जनता पर्याय देऊ शकते आणि सामान्य उमेदवाराला निवडून देऊ शकते अशी हवा कसं वातावरण राहील सगळं? वातावरण सध्या तर पंजा हा मध्यम स्थितीला दाखवतोय आणि 3 नंबरला हे राष्ट्रीय दुसरे पक्ष दाखवत आहेत. कारण काँग्रेसनं कुणालाही कधीही गेलेल्या माणसाला माघारीही म्हणले नाही. त्यांचा जनाधार आहे असा टिकून आहे. फक्त मित्रांनो, आपल्यासोबत बोलण्यासाठी काही महिला कार्यकर्त्या, महिला नागरिक आहेत तिथं. एकंदरीतपणे काय सांगाल? जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक सध्या सुरू आहे. तुमचं नाव काय आहे? वैशाली किसन खरत. राहायला कुठे आहेत? मी खंडाळी. खंडाळी गटात येस येतो तर कसं वातावरण राहील जिल्हा परिषद पंचायत समितीचं? काय की होईल? सध्याला म्हणजे लोकांचं कसं की ज्यावेळेस आहे ना काँग्रेस होता त्यावेळेस महागाई नव्हत्या बरोबर की त्यावेळेस आहे ना काही योजना होत्या ज्या इंदिरा गांधींच्या होत्या त्या आत्ता पण सुरू आहेत बरोबर की काही लोकांचे प्रॉब्लेम्स आहेत वगैरे तर त्यांना खूप अपेक्षा आहे की बाबा की आत्ता महागाई वाढली आहे काही सिलेंडर गॅसचा प्रॉब्लेम आहे की बाबा पहिले 400 रुपयाला टाकी भेटत होती आत्ता 1000 रुपये का 1200 रुपयाला टाकी भेटते तर लोकांचे असे प्रश्न आहेत की आता महागाई वाढली तर आता की अपेक्षा ठेवतात की काँग्रेस एक सांगा, ह्या जिल्हा परिषद गटात, ह्या पंचायत समिती गणात सध्या कुणाची हवा आहे? कोणच्या उमेदवाराची जरा चलती आहे एवढं सांगा. काँग्रेस काँग्रेसच्या उमेदवाराची हिथं हवा आहे वापेगाव गावामध्ये का पूर्ण जिल्हा परिषद गटामध्ये? पूर्ण जिल्हा परिषद मध्ये आम्ही बघतोय लोकांकडून की म्हणजे काँग्रेस काँग्रेसच्या उमेदवाराला चांगला प्रतिसाद आहे असं आणि तुमचं तो म्हणणं आहे? असा एक म्हणजे हे आहेत की त्यांनी 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती डायरेक्ट त्यांनी लोकांना असं सांगितलंय की मी काय काय कामं वगैरे करणार आहेत तर त्यांनी डायरेक्टली त्यामुळे ओपनलीच आहे सगळं. भैया काय सांगाल? काय नाव काय आहे तुमचं? माझं नाव सिकंदर पठाण. राहायला कुठं आहेत? मी राहायला वाफेगाव. काय परिस्थिती काय? जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक सध्या सुरू आहे. काय वातावरण आहे? कुणाची हवा आहे? आता सध्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक चालू आहे. जिल्हा परिषदेच्या अनुषंगानं आम्ही गावोगावी फिरत आहे. त्यानंतर आम्हाला काही समस्या अशा जाणवल्या लोकांच्या की तेच उमेदवार तेच लोक दर 5 वर्षी येतात, मतं मागतात, मतं घेतात, काम मात्र शून्य आहे. लोक कंटाळले आहेत अक्षरशः. लोकांना नवीन पर्याय हवा होता. तो नवीन पर्याय आम्ही सगळ्यांनी काँग्रेस म्हणून स्वीकारला आहे. काँग्रेसचे जे उमेदवार आहेत किशोरराजे गाडे यांना लोकांचा भरभरून प्रतिसाद आमच्या गावातून तरी आता सध्या आहे. आजूबाजूला पण आम्ही फिरत आहे तरी त्यांना प्रतिसाद चांगला मिळत आहे. भारतीय जनता पार्टीचं, राष्ट्रवादी काँग्रेस, तुतारी गटाचं, वंचित बहुजन आघाडीचं, या पक्षाचं सुद्धा तुम्हाला आव्हान असणार आहे. कसं सामोरे जाणार तुम्ही? आव्हान हे कुणाला असणार आहे सर? जनतेला आव्हान असणार आहे. ठीक आहे. आज मत द्यायचंय कुणाला? भाजपला द्यायचंय, राष्ट्रवादीला द्यायचंय का घड्याळाला द्यायचंय? तिघांचं मत एकालाच जाणार आहे. त्यामुळे लोकांनी हा चौथा पर्याय आम्हाला स्वीकारलेला आहे, काँग्रेसला. यामध्ये तुम्ही सक्सेस होसाल असं वाटतंय तुम्हाला? गणित जुळली तर आम्ही 100% सक्सेस होऊ. जुळत तर आलेत, राहिलेले पण जुळवू हळूहळू पुढं. दादा नाव काय आहे तुमचं? नागनाथ पोपट शिंदे, राहायला कुठे आहे? वाफेगाव. बरं, काय जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक सध्या सुरू आहे, कसं आहे वातावरण? काय वाटतंय? सध्या मोहिते पाटील तुतारी. तुतारी गटात तुतारी 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 काय कशी परिस्थिती असेल एकंदरीत? नाही तुतारीसाठी येणार. पण भारतीय जनता पार्टीचं आव्हान आहे, काँग्रेसच्या उमेदवाराचं आव्हान आहे, वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराचं आव्हान आहे. काय होईल शेवटी? नाही नाही तुतारी येणार. तुतारी येणार? ह्या गटात नाही तालुक्यात येणार. वापेगावचं किती मतदान आहे बरं? हाय 1200 आहे की बांधताना 1200. किती पोल किती होईल? काय 1000 होतं की. 1000 होतंय? हो.
हजार होते. दादा नाव काय आहे तुमचं? बबन उत्तम गोडके, राहायला कुठे आहेत? वापेगाव. वापेगाव मध्ये तुम्ही कधी पहिल्यापासूनच राहताय? हम्म. काय वातावरण कसं आहे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचं? तुतारी. एकदम तुतारीच. तुतारी शिवाय काय नाही. मोहिते पाटलाशिवाय काय नाही. मोहिते पाटलाशिवाय काय नाही. पहिल्यापासून पहिल्यापासून या निवडणुकीत काय करणार? तुतारीच. तुतारीच. तुतारीशिवाय काय पण भाजपचा बी उमेदवार आहे, वंचितचा बी उमेदवार आहे, नाही. असं नाही असला तर परत ते आम्हाला मोहिते पाटील. काँग्रेसचा तुमच्या गावातला उमेदवार आहे. नाही मोहिते पाटीलच. तुतारीशिवाय काय नाही आम्ही करणार. मतदान तुतारीला समजा पडणार. दादा नाव काय आहे तुमचं? अरुण शिंदे. अरुण माधव अरुण महादेव शिंदे. हा. राहणार वापेगाव. म्हणजे वापेगावचे शिंदे तुम्हीच. हो. किती उमरे आहेत शिंदेचे? 25-30 आहे. बर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक सध्या सुरू आहे. बर. काय वातावरण आहे? काय काय होईल म्हणताय? काय तुतारीच होती चालू आहे. तुतारीची. हम्म. पण भाजपचा बी उमेदवार आहे. होय, ती बी आहे ती. काँग्रेसचा आहे. होय 2-3 बी परत वंचितचा उमेदवार आहे. होय तिन्ही बी आहे ती. काय काय होईल म्हणताय? काय आता त्यांचं कोणाचं काय होईल तसं काय सांगता येत नाही नक्की. पण ह्या गावात कुणाला लीड मिळेल? तसं आता काही सांगता येत नाही. काय सांगता येत? नाही नाही कसं म्हणजे ना- नेमकं काय होईल? अहो म्हणजे कसं माहित आहे मतदारच आहे आपण सगळ्याला आरामसर लोक येते ती बर. भाजपची येते ती तुतारीची बी येते ती ही दोन्ही तिन्हीची बी येते ती बर. पण कोणाचं लीड मिळते नक्की सांगता येत नाही ना मतदाराचं काही नक्की सांगता येत नाही. नक्की सांगता येत उग ह्याला येणार आहे त्याला म्हणून नाही ना नक्की कोणाचं म्हणते काही सांगता येते तुम्ही सुद्धा अनेक निवडणुका बघितलेल्या असतील. आम्ही आहे का नाही आम्ही आहेच की आता आमची तुतारीच आहे बघ खोटं का त्याला बोलायचं म्हणजे तुम्ही तुतारी वाजवणार. हा. नाव काय आहे तुमचं? महारुद्र रामचंद्र गोडसे. गोडसे. राहायला राहिला वापेगावमध्ये. वापेगाव मध्ये हा वापेगाव. पहिल्यापासून. हा? पहिल्यापासून. हा पहिल्यापासून. बर आता जिल्हा परिषद पंचायत समितीचं निवडणुकीचं सुरू आहे. हाय. काय वातावरण काय आहे? मग वापेगाव काय म्हणते? कुणाची हवा आहे? वापेगावमध्ये आता पुरोगामी इतिहासातलं आमचं गाव आहे बारकं छोटंसं गाव आहे 1200 मतदान. बर. जनतेचा कोल हा एक सर्वसामान्य म्हणजे ज्याचं जास्त वर्चस्व फक्त कुणाचं वर्चस्व? बंगल्यावरच पहिलं शिवरत्न बंगल्यावरचं वर्चस्व वापेगावात पहिल्यापासून राहिलेलं आहे. मोहिते पाटलांचंच राहिलेलं आहे. हा पहिल्यापासून वर्चस्व त्यांच्या राहिलं. बीजेपीचा उमेदवार आहे, त्या काँग्रेसचा उमेदवार आहे, काँग्रेसचा वंचितचा बी आहे. वंचितचा आहे काँग्रेसचा आहे सगळे थोडीच थोडं उमेदवार आहेत तसं परंतु बरं, काय नेमकं काय घडल? शेवटी बंगला सांगेल तेच ऐकावं लागतंय थोडं थोडं. म्हणजे शिवरत्नवरनं जो आदेश निघल हं. तो आदेश वापेगावची लोक हा सर्वसामान्य लोक जनता हे ऐकते ना. ऐकतेत का? मग काय काय नाव काय आहे तुमचं? सचिन बिभीषण शिंदे. शिंदे. वापेगावचेच का? वापेगावचे. बरं, काय जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक सध्या सुरू आहे, काय वातावरण आहे? वातावरण काय तुतारीच आहे. तुतारी. हं. पण ह्या गणामध्ये जिल्हा परिषदचा साठी काँग्रेस बी आहे, भाजप बी आहे. पण पहिल्यापासून आमचं विजयसिंह मोहिते पाटील आणि त्याच्या अगोदर शंकररावजी मोहिते पाटील यांच्या प्रेरणेतून किंवा त्यांनी केलेला जो विकास आहे त्याच्यावरच आमचं इथून पुढचं बी 1-2 पिढ्या असतील ते त्यांच्यासाठी आम्ही मतदान करणार आहे. म्हणजे माळशिरस तालुक्याचा पूर्व भाग हा मोहिते पाटील बोले तैसा चाले. पैसा चाले, बरोबर आहे का? हो. आणखी काय सांगताल तुम्ही? किती मतदार किती आहे इथे? मतदार 1250च्या आसपास आहे. हम्म. 1000 एक पोल होईल. काय त्यातनं. कसं डिवाइड होईल? 60% जाईल तुतारीला हम्म. आणि गावातला एक उमेदवार असल्यामुळं हम्म. एक 200-150 मतदान जाईल. का तुमचं नाव काय सांगा? हनुमंत खिलारी. हनुमंत खिलारे. वापेगावचे वापेगावच. बरं, आता जिल्हा परिषद पंचायत समितीचं निवडणूक सुरू आहे. हा. काय वातावरण काय आहे वापेगावचं? काय तुतारीच आहे काय तुतारीच वाजेल. हा तुतारीच. पण आमच्या भाजप- गावात तरी आहे चालू म्हणजे बाहेर कसं काय असं इथं तर तुतारीच आहे गावातला आमच्या. म्हणजे वापेगाव मध्ये तुतारीच आहे. हा तुतारी. पण भाजपचा बी उमेदवार आहे, वंचितचा आहे, असला तर मग मोहिते पाटील. वापेगावचा काँग्रेसचा उमेदवार आहे. नाही नाही मोहिते पाटला ह्याच्यावरच आमचं असं समजा ते सांगितलं. मोहिते पाटील जे हा. सांगतील ते तोच उमेदवार. हा. बरं, ठीक आहे. भयात काय नाव काय आहे तुमचं? माझं नाव सोमनाथ शिंदे. राहणार वापेगाव. वापेगावचेच राहणार. हा राहणार. काय जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचं वारं व्हायला लागले तुमच्या वापेगावची काय परिस्थिती? तुतारी मोहिते पाटील. मोहिते पाटलाची तुतारी. हा. पण भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत, वंचितचे आहेत, काँग्रेसचा उमेदवार तुमच्या गावातलाच आहे. काय काय होईल काय? तुतारीच होईल. बरं, मतदान किती आहे इथं टोटल? मतदान 1350.
1100 1200 1300 1350 झाला आता. हजाराच्या वर जाईल. बरं काय त्या हजारामध्ये किती 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 पॉईंट किती होईल काय काय होईल? यांना किती होईल त्यांना किती होईल काय सांगताल? यांना 90% होईल की तुतारी. तुतारीला 90% होईल. एक तर गाव आहे आमचं. मोहिते पाटलांची हा, एक- मोहिते पाटील. दादा नाव काय आहे तुमचं? रामचंद्र गायकवाड. रामचंद्र गायकवाड वापेगावचंच काय तुम्ही? वापेगाव. बरं काय जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक सुरू आहे काय होईल म्हणताय? मोहिते. मोहिते गट मोहिते पाटीलच गट आमचं गावच त्याच्याकडे आहे सगळं. होय. पहिल्यापासूनच? पहिल्या सुरुवातीपासून आहे. काय आहे तुमचं? बाबा लक्ष्मण डेंबरे, राहणार वापेगाव. वापेगावचीच राहणार आहे. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक सुरू आहे काय होईल बरं. म्हणताय काय घडेल? काय आमच्या जर विचाराने तसं बरं म्हणलं तर कमळचं. कमळचं. हा. बरं अजून राष्ट्रवादीचा बी उमेदवार आहे वंचितचा आहे काँग्रेसचा आहे काय होईल? तसं आपण ते एक तर कवल जास्त असं आहे बरं का. हम्म. कमळचं जास्त वातावरण चालू आहे. म्हणजे वापेगाव मध्ये कमळचं वातावरण जास्त चालू आहे. जास्त चालू आहे. काय नाव काय आहे? मयूर देशमुख. बरं जिल्हा परिषद पंचायत समितीचं निवडणूक सध्या सुरू आहे. सुरू आहे. काय वातावरण काय म्हणते काय काय चाललंय हवा कोणाची आहे? वातावरण हवा कोणच बघत नाही. इथं विजयसिंह मोहिते पाटलांचा हा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. विजयसिंह मोहिते पाटलांना धरूनच माणसं मतदान करतात. मग तो पक्ष बघत नाहीत, माणूस बघत नाहीत, काय बघत नाहीत. आणि विजयसिंह मोहिते पाटील जो माणूस उभा करतील तो माणूस 100% निवडूनच येतो इथं. पण विजयदादांच्या राष्ट्रवादी तुतारी गटाकडनं तुम्ही म्हणताय की त्यांनी सांगेल त्या उमेदवाराला मतदान करतात. पण भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराचं आव्हान आहे, वंचितच्या उमेदवाराचं आव्हान आहे, काँग्रेसच्या उमेदवाराचं आव्हान आहे. काय होईल म्हणताय एकंदरीत परिस्थिती कशी राहील? राष्ट्रवादीशिवाय पर्यायच नाही. कारण की जी आडीनडीची कामं आहेत इथं थांबा जरा चालू आहेत काँग्रेस आयचे उमेदवार आहेत, भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत. एकंदरीत काय घडल कसं राहील वातावरण कसं राहील? मतदानाला 2 दिवस बाकी आहेत. वातावरण काय मोहिते पाटलांच्याच बाजून राहणार. जरी उमेदवारी वंचितची असेल तर कोणती पण असेल, इथं सर्व धर्म समभाव असं सर्व म्हणजे कार्य असतं त्यांचं. समान नागरिक कायदा, सर्वांना न्याय समान असतो. मोहिते पाटील कधीच उच्च नीच बघत नाहीत, जात धर्म कधीच बघत नाहीत. त्यांच्या उमेदवाऱ्या पण कधी कास्ट वाईज असतात, कधी कसे येईल त्याचा, पण त्यांचाच माणूस उभा असतो. वापेगाव हा खरं ह्या 7 गावांमधला बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. वापेगाव मधील मतदान जे आहे हे 100% मोहिते पाटलांनाच होतं. हा आज मागचा इतिहास आहे. आता वापेगाव मधीलच एक उमेदवार आहे अपक्ष म्हणून, पण तरीही माणसांच्या तोंडून ऐकायला भेटते की मोहिते पाटलांशिवाय आम्ही कुठेच जाणार नाही. 7 तारखेला मतदान असणार आहे, 9 तारखेला मतमोजणी असणार आहे. मतमोजणी दिवशी माळीनगर जिल्हा परिषद गट आणि लवंग पंचायत समिती गणाचा निकाल काय असेल? माळीनगर जिल्हा परिषदेचा मी अंदाज सांगू शकत नाही, पण पंचायत समितीचा जो उमेदवार आहे लवंग मधील कोमल निशांत पाटील, हा उमेदवार 2,500 ते 3,000 मतांच्या लीडनी विजयी होणार आहे. बाबा तुमचं नाव काय? नारायण देवराव चव्हाण. राहायला कुठे आहेत? वस्तीकडे खाली वस्ती. वापेगाव मध्येच हा वापेगाव मध्येच राहायला वापेगावच्या हद्दीत. जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक सुरू आहे सध्या. हा. काय वाटतंय नेमकं काय होईल? काय वाटायचं कार्यकर्त्याला मतदान जाणार. कोणाच्या कार्यकर्त्याला मतदान ही जाणार? जी काय गावाला आवडेल त्याला मतदान जाणार कोणाला जात असतं. तुम्ही जरा थोडं माणूस काय करणार माहित आहे का गावागावातलं हम्म. त्याचं काय कार्य आहे त्याच्या त्याच्या मनानं मतदान करणार आहे. काय आपण आता काय करणार आहे होय. नाही पण ह्या जिल्हा परिषद गटामध्ये पंचायत समितीच्या गणामध्ये भारतीय जनता पार्टीचे बी उमेदवार आहेत, हम्म. राष्ट्रवादी तुतारी गटाचे उमेदवार आहेत, वंचितचे उमेदवार आहे, काँग्रेस आयचा बी सुद्धा उमेदवार आहे. हा, हा. काय काय होईल म्हणता काय कुणाची हवा आहे? आता दोन्हीची बी हवा आहे. आता कोणाची सांगायची हवा होय. कोणाची सांगायची हवा आता आपण काय शेतकरी माणसं होय. आता कोणाची हवा म्हणून काय सांगायचं मला सांगून बरं का. बाबा तुमचं काय नाव आहे? अर्जुन शिंदे. तुम्ही वापेगावचेच का? इथलेच आहे. बरं, काय एकंदरीत जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीची मला हवा काय? एकच सांगायचं आहे की ह्या गावात कसं प्रत्येक गावात 50% होणार आहे. कुणाला होणार आहे? कुणाला दोघाला बी होणार. 50-50 होणार आहे. हा असं अंदाज आमचा आहे.
तर मित्रांनो, आपण पाहिलं, आपण होतो माळशिरस तालुक्याच्या वापेगावमध्ये. येथील जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने आपण येथील नागरिकांची, जनतेची मतं आजमावण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला ही मते कशी वाटली आम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा. माझे मित्र रियाज मोलानीसह मी आमिर मोळकर, वाफेगाव.